सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. सकाळी काही शूट केलं नाही कारण की हॉल व्हिडिओसाठी मला 2-4 शूट करायचे होते, तर ते शूट करून घेतले. आणि आता संध्याकाळी मला बनवायची होती पावभाजी. बरेच दिवस झाले खाल्लीच नाही आहे, म्हणून मुलं म्हणत होते मम्मी आज पावभाजी बनव. त्यासाठी मग मला आज पावभाजी बनवायची होती. आणि मागच्या वेळेस जसं मी सांगितलं होतं ना, त्याप्रमाणे माझी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा संपली होती, तर तीसुद्धा मला आता बनवून घ्यायची होती. तर आता तर मी पावभाजीचीच तयारी करत आहे. त्यासाठी फ्लावर कट करून घेणार आहे आधी. आणि सकाळी कोबीज वाटाण्याची भाजी बनवायची होती, तर तीसुद्धा आताच कोबीज कट करून घेईन. आणि लसूणसुद्धा बसले बसले म्हटलं आता कट करून घेते, म्हणजे सगळी तयारी झाली की मग काम अगदी सोपं होऊन जाते. आणि टी व्ही युनिट खाली तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल, तर तोच हॉल व्हिडिओ शूट केला होता ना, तेच काही पार्सल आहेत जे मला रिटर्नसुद्धा करायचे आहेत, त्यामुळे थोडासा पसारा तुम्हाला दिसतो आहे. चला आता फ्लावर कट करून घेते आधी, नंतर मग लसूणसुद्धा मला सोलायचं आहे. जास्त लसूण सोलायचा म्हटलं की थोडासा वेळ जातो, पण एकदाची मग आठवडा 10 दिवसाची जर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवली तर तुम्हाला तर माहितीच आहे मला सकाळी थोडीशी घाई गडबड असते, त्यामुळे मग बरं पडते, थोडासा वेळ वाचतो सकाळचा. आणि आता म्हटलं आता कुठं पोळ्या करायच्या आहे पावभाजीला, तर पाव तयारच आणावे लागतात, फक्त भाजीच बनवायची असते. त्यासाठी म्हटलं चला लसूण सोलून अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टही बनवून ठेवू, म्हणजे आठवडा 10 दिवसाचं काम तरी सोपं होईल माझं. आणि आता एकीकडे गॅसवरती कुकरमध्ये भाजी शिजायला ठेवून देईल आणि मग भाजी शिजते आहे तोपर्यंत माझी बरीचशी कामे होऊन जातील. तर असंच आपण किचनमध्ये जेव्हाही आलो तेव्हा थोडा थोडा वेळ जरी आपल्याकडे असतो, तेव्हा तेवढ्या वेळामध्ये कोणकोणती कामे होऊ शकतात असं जर आपण नियोजन करून ठेवलं तर आपला खूप सारा वेळ वाचतो आणि आपली कामेही होऊन जातात. तशाच प्रकारे क्लिनिंगचीही गोष्ट तशीच आहे. थोडी थोडी क्लिनिंग जर करत राहिले किचनमध्ये म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी म्हणा, जेव्हा थोडासाही वेळ भेटला की आपण थोडी थोडी क्लिनिंग जर करत राहिले तर आपला खूप सारा वेळ वाचतो आणि मग एकदाची डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. आता मला सुद्धा ही किचनची विंडोमध्ये मी साफ केली होती ना, क्लिनिंग केली होती. आता पुन्हा मला क्लिनिंग करायची आहे कारण की बरेच दिवस झाले त्यावेळेस खूप जास्त खराब झाली होती आणि मी क्लीनच केली नव्हती. पण आता जास्त खराब झाली नाही आहे म्हणून म्हटलं लवकर क्लीन करून घेते. मग जास्त क्लीन करायची गरज पडली की मग खूप सारा वेळ जातो आणि मग खूप जास्त डीप क्लिनिंग करावी लागते आणि मग कंटाळासुद्धा येतो. आणि पहा धण्याची पूड मी म्हणत होते ना, तर 2 दिवस झाले दळून आणलेली आहे, पण भरायलासुद्धा मला वेळ मिळत नाही आहे. तर आता म्हटलं चला भाजी शिजते आहे तोपर्यंत वेळ आहे माझ्याकडे, तर ही धण्याची पूडसुद्धा भरून ठेवते. आता एकदाची ही 2 किलोची बरणी आहे बरं का, पण अशीच जर ठेवली तर यामध्ये 1 किलोसुद्धा मावणार नाही. पण अशी दाबून दाबून जर भरली तर 2 किलो बरोबर मावून जाईल. पण आत्ता तर हे फक्त 1.5 किलोच आहे, पण 1.5 किलो धणे होते आणि त्यामध्ये जिरंही मी मिक्स केलं होतं, त्यामुळे 1.25-2 किलो भरलं असेल. 2 किलोपेक्षा थोडंसं कमी आहे, पण तरीही मावत नव्हतं बघा. आणि असं दाबून दाबून आपण भरलं ना की खूप सारी जागा रिकामी होते आणि मग पूर्ण मावून जाते त्यामध्ये. वर्षभराचे सगळे मसाले माझे आता भरलेले गेले आहेत, म्हणजे लाल तिखट, हळद, धणे जिरे पूड, जिरं, राई सगळंच मी भरून घेतलेलं आहे. आता माझं वर्षभराचं टेन्शन कमी झालं. वर्षभर आता काही ह्या वस्तू आणाव्या लागणार नाहीत. तर मी तर असंच वर्षभराचे सगळे मसाले भरून ठेवते. तुम्ही हे असेच वर्षभराचे मसाले भरून ठेवता का? मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मलाही कळेल की मी एकटीच नाही आहे असे मसाले भरून ठेवणारी. माझी सबस्क्रायबरसुद्धा अशा वर्षभराचे मसाले भरून ठेवतात असं मलाही माहिती होईल. चला नक्कीच मला कमेंट करा. आणि आता थोडंसं किचन क्लीन करून घेते. जास्त काही आज शेअर केलं नाही मी तुमच्यासोबत, कारण सकाळी खूप जास्त
जास्त हॉल व्हिडिओ शूट केले होते आणि मग त्यांची एडिटिंगसुद्धा करायची होती, म्हणून मग वेळ काही जास्त मिळाला नाही. जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळेत मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे संध्याकाळच्या वेळेस. आणि आता लसूण सोलून झाला, अद्रक सोलून झालं, पण मिरच्याचे देठ काढायचे बाकीच होते. मग ते सुद्धा मी देठ काढून घेतले आणि मग मिरच्याही स्वच्छ धुवून घेतल्या आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवायला सुरुवात केली. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट जेव्हाही आपण बनवतो ना, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल जरूर टाकायचं. त्याने काय होते, आपली अद्रक लसूण मिरचीची पेस्ट 10 काय 15 दिवसपर्यंत खराब होत नाही, तशीची तशीच राहते. ही एक टीप आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवत असाल तर. मी तर नेहमी असंच करते. आधी थोडंसं मीठ टाकते आणि मग थोडं वाटून घेते आणि नंतर मग थोडंसं तेल टाकते. त्याने काय होते ना, पेस्ट लवकर बारीकही होते आणि खराबसुद्धा होत नाही 10-15 दिवसापर्यंत. आता हे माझं ना जुनं मिक्सर आहे म्हणून असं दिसते आहे. मी नवीन मिक्सर घेतलेलं आहे, तुम्हाला कदाचित माहितीच असेल. फूड प्रोसेसर घेतलेलं आहे मी. तर हे माझं जुनं मिक्सर अजूनही चालूच आहे, म्हणून मग मी काही याला टाकून दिलं नाही. अजूनही काही वाटायचं असलं तर मी यामध्येच वाटते. आपल्या बायकांचं तसंच असते ना, जोपर्यंत वस्तू फेकून देण्यासारखी होत नाही तोपर्यंत आपण त्याला वापरायचंच असते. माझंही तसेच आहे. तसंही चांगलंच आहे मिक्सर, पण थोडंसं खराब झालेलं आहे. कधी कधी सुरू पण होत नाही, पण अजूनही चालू आहे, म्हणून मी तरी अजून याला यूज करतेच आहे. आणि जेव्हा आपण आपल्या कमाईतून काही वस्तू घेतो ना, त्याची आपल्याला वेगळीच कदर असते. फेकून तर द्यावीच वाटत नाही. तर जेव्हा मी नवीन शिलाई काम करत होते ना, तेव्हा कमी पैसे मिळत होते मला, पण माझ्या शिलाई कामाच्या पैशातूनच मी हे मिक्सर घेतलं होतं. त्यामुळे खूप सारी आहे यामध्ये माझा जीव, म्हणून याला काही टाकून द्यावं वाटत नाही. म्हणून याला मी अजूनही सुधारून वापरतच आहे. चला असो. तर आता 8-15 दिवसाचं टेन्शन मिटलेलं आहे. माझे मस्त अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून तयार झालेली आहे आणि इकडे पावभाजीसुद्धा होत आहे. पावभाजीची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे आणि काही नवीन नाही, आपल्याला सगळ्यांनाच येते पावभाजी, म्हणून काही शेअर केली नाही. आणि सकाळी टिफिनमध्ये कोबीज वाटाण्याची भाजी बनवायची होती, म्हणून कोबीसुद्धा आत्ताच कट करून ठेवला, म्हणजे सकाळी मग लवकर काम होईल, म्हणजे टिफिन लवकर बनेल. कोबीज कापण्याची झंझट राहणार नाही. आणि ह्या डब्यामध्ये तर 8 काय 15 दिवस ही भाज्या खराब होत नाही, अगदी ताज्या टवाण्या राहतात, म्हणून खूपच छान आहेत हे डबे. मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या डब्यांची तारीफ करते, पण आहेच ते तारीफ करण्याच्या लायक. चला मस्त इकडे पावभाजी होते आहे आणि आता पावभाजी होते आहे तर तिकडे उभं राहण्यापेक्षा जेवढी भांडी जमा झालेली आहेत तेवढी सगळी मी आता घासून घेणार आहे, म्हणजे मग जेवण झाल्यानंतर भांडी थोडीशीच घासावी लागणार आहे. तर असेच जेव्हाही किचनमध्ये येते तेव्हा मी माझा वेळ अजिबातच वाया घालवत नाही. आणि भांड्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे, दिवसातून कितीतरी वेळा ही भांडी घासली तरीही ती काही कमी होतच नाही. आणि तसंही माझं किचन छोटं आहे, त्यामुळे मग जास्त भांडी जर जमा होऊ दिली तर काही घासायला जमत नाही. मग थोडीशी असतात तेव्हाच मी घासून घेते. चला मस्त पावभाजीही बनवून तयार झालेली आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.